4 षटकांचा हा सामना आहे. आणि मैदानाकडे आपण लगेच वळणार आहोत. 4:46 4 षटकांचा सामना आहे. आणि रोहित पाटील आमच्या अमित म्हात्रे सरांनी सांगितले की सामना होणार नाही. बोला तो बोला. मात्र रोहित पाटील याचा निर्णयाची अपेक्षा करते साई स्टार बिगर संघ सुद्धा. जाऊया आपण मैदानाकडे. थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचू. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघ सुसज्ज आहेत. गावदेवी स्पोर्ट्स एकटपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा राधाकृष्ण तोंडरे. नाणेफेक जिंकले एकटपाडा संघानं. प्रथम घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. 4 षटकांचा हा सामना आहे. 2 फलंदाज मैदानावरती सरकलेत. तो सभी का स्वागत दोस्तों. मैदान के अंदर हम निकल जाएंगे. एकटपाड़ा और उनके खिलाफ खेल रही है तोंडरे. अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल. उल्टी गिनती शुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. पहली गेंद तेज अपील हुई थी. शायद लेग स्टिक को मिस करती हुई जाती. अंपायर का इशारा आएगा. लेग बाइज का 1 रन मिलेगा. स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज थे प्रमोद पाटिल और उनका साथ निभा रहे बबलू पाटिल मैदान में. पिछले मुकाबले के बबलू पाटिल हीरो थे और यहां पर भी कोशिश जरूर होगी क्योंकि ये 4 ओवर का मुकाबला है. जिस टीम ने पिछले मुकाबले में गेंदबाजी ने 68 रन लुटाए थे और 70 उन्होंने चेस करे, शानदार टीम है. लेकिन तोंडरे क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, पिछले मुकाबले में बल्लेबाजी चली नहीं थी. आसान से टोटल का टारगेट का पीछा कर रहे थे लेकिन मुकाबला जीता था. यहां तक का सफर है. यह मुकाबला अहम है. बबलू के लिए गेंद तेज यॉर्कर. पिछला मैच का हीरो मैदान के अंदर घुटने टेक चुका है. पहला खिलाड़ी मैदान के बाहर. पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटा. पहली गेंद के ऊपर 1 रन जरूर आया था लेग बाइज का. बबलू पाटिल इस मर्तबा बल्लेबाजी से चले नहीं. राउंड द विकेट से साहिल गायकर अच्छे गेंदबाज है. पिछले मुकाबले में भी 2 ओवर फेंके थे साहिल ने. अच्छी गेंदबाजी करी थी लेकिन इस बार पहली गेंद लेग बाइज के रूप में 1 रन मिला था और दूसरी गेंद के ऊपर मिलेगी सफलता. इन एट नंबर 3 रोशन पाटिल. जोरदार अपील. अपीलों में उत्साह विश्वास. अंपायर की उंगली आसमान की ओर और यह इशारा था रोशन आपकी पारी इस मुकाबले में यहीं पर समाप्त होती भी. तर जाऊया आपण मैदानावरती.
तर चिंतामणी शेलके येणाऱ्या कालामध्ये त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठी स्पर्धा पाली गावामध्ये आपण पाहणार आहोत. किंजल ट्रॉफी पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. संघाची धावसंख्या फक्त आहे 1 आणि आमचे दुसऱ्या तर निश्चितच या चेंडू नर्तन त्यांच्यापर्यंत आपण जाऊ जरूर. 2 गडी बाद केले साहिलनं, धाबा खर्च केल्यात फक्त 1. शेवटचा चेंडू षटकातील राऊंड द विकेटनं. हा चेंडू गॅप मध्ये ढकलला. स्क्वेअर लेग क्षेत्र पूर्ण खुला आहे. चेंडू जाईल सीमा पार, मिळणार चौकार. या 4 धावेनं 2 गडी बाद. राधाकृष्ण तोंडरे संघ जाऊन पोहोचतोय 5 धावा. तर आमचे दुसरे इथे स्वागत केलं जाईल. क्रिकेटवरती असणारं प्रचंड प्रेम, एक शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आणि आमचे रोहित पाटील या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या माध्यमातून मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचे सुद्धा आपण इथे स्वागत करायचंय. चिंतामणी शेलके यांची किंजल ट्रॉफी जानेवारी 19 ते 24 जानेवारी रोजी याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त क्रिकेट आणि एक मोठी स्पर्धा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपल्याला भेटेल. त्या स्पर्धेची सुद्धा आम्ही पाहतोय वाट. सर्व अतिथी मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही करतोय सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन होते ते चिखले ग्रामपंचायतीचे सरपंच, नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय दत्तात्रय तांडेल साहेब आणि त्यांचे सहकारी, त्यांच्या समवेत मिलिंद शेलके ग्रामपंचायत सदस्य, त्या सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा करतोय खूप खूप स्वागत. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे होईल फलंदाज बाद. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. आमचे अतिथी मान्यवर सन्माननीय दत्तात्रय तांडेल साहेब, ज्यांना चिखले ग्रामपंचायतीमधून थेट सरपंच होण्याचं, पहिलं नागरिक होण्याचं भाग्य लाभलं. थेट जनतेतून प्रचंड बहुमताने ते विजयी झाले आणि त्यांचं असलेलं क्रिकेटवरती प्रेम आणि आयोजकांवरती दाखवलेलं प्रेम, त्यांच्या सर्व सहकार्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष करतोय स्वागत. थँक्यू सो मच साहेब, आपण इथे आलात आणि आपल्या येण्यानं या स्पर्धेची शोभा आणखीनच वाढली. घेऊन चलतोय आपल्याला मैदानावरती. सामना सूर्य फलंदाजी करतोय राधाकृष्ण तोंडरे संघ आणि गोलंदाजी करतोय गावदेवी स्पोर्ट्स एकटपाडा. फलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 5 धावा. आतापर्यंत 3 गडी बाद झाले. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा खेळाडू अडचणीमध्ये जर आपण विचार केला तर फलंदाजी करणारा राधाकृष्ण तोंडरे संघ. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. संघाचे प्रमुख खेळाडू साहिल गायकर आणि त्यानंतर मंगेशजी गायकर राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतील. मोठा फटक्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न फसलाय. चेंडू हवेमध्ये, साहिल गायकर चेंडू खाली. केलेल्या चुका, बॅकअप चांगला आहे. सुटलेला झेल आणि वाढलेलं दडपण, वाढलेलं दबाव, हे क्रिकेट आहे. चांगल्या खेळाडूंवरती दबाव असतं, नर्वसनेस असते आणि इथे आपण पाहिलं चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान झाले. जीवनदान मिळते सूरज पाटीलला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी मंगेशांची राहिली होती. 6 धावा आहेत 3 गडी बाद असताना राधाकृष्ण तोंडरे संघ. इथं फॉलो केलं फलंदाजाला. निर्धाव चेंडूची झाली सांगता आणि इथे आपण पाहते संघाची धावसंख्या रखडले, थांबल्या. 6 धावा 3 गडी बाद असताना पूर्णपणे अडचणीचं सावट संकट पसरले. मात्र मोठे फटके इथून तोंडरे संघाला येतील का? पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे. इथे पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही
बाकी 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या येते 6 धावा. आपण जर विचार केला 11 चेंडू आतापर्यंत खेळलाय तोंडरे संघ, त्यामधील जर आपण पाहिले तर 8 चेंडू हे डॉट आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि 2 षटकांची झाली समाप्ती. संघाची धावसंख्या येते 3 गडी बाद असताना 6 धावा. तर एक जरुरी सूचना असणार आहे, साई स्टार विगर संघ तुमचा सामना उद्याच होणार आहे. वेळ झालाय, सामना होणार नाही कारण प्रत्येक सामने 4 षटकांचे झाले पाहिजेत. 4:56 झालेत. अजून आजच्या ह्या सामन्यामधील 6 षटकांचा खेळ असणार आहे बाकी. तर तुम्ही इथे थांबलात, आयोजकांच्या विनंतीला मान दिलात, तुमचा आम्ही पुन्हा एकदा खूप खूप मानतोय आभार. आणि तुमचा उद्या कितवा सामना असेल तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचू, संध्याकाळी तुमच्याकडे लॉट्स पोहोचतील. तर थँक्यू सो मच साई स्टार विगर संघ ज्यानं सुपर 10 मध्ये प्रवेश केलाय. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. खूप सारे अतिथी मान्यवर आमच्या मंचावरती, सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा करूया खूप खूप स्वागत आणि मैदानाकडे आपण जाऊया. संघाची धावसंख्या येते फक्त 6 धावा धावसंख्या फलकावरती. चिखले ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच दत्तात्रय तांडेल साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, मिलिंदजी शेळके ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल ग्रामपंचायत सदस्य रघुनाथजी पाटील असतील, अविनाशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य आहेत, विनोदजी पंडित ते सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्या संपूर्ण टीमचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही या रोमन ट्रॉफी मध्ये करते पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे, मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि टिपलं झेल आणि इथे आणखीन एक धक्का. राधाकृष्ण तोंडरे संघाला संघ अडचणीमध्ये. बाद असताना निश्चितच सरपंच साहेब दत्तात्रयजी विठ्ठल तांडेल, त्यांच्या समेत रघुनाथजी पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत, अविनाशजी पाटील, विनोदजी पंडित, मिलिंदजी शेळके. एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारण असो, समाजकारण असो, क्रीडा क्षेत्र असो, त्यांची नेहमीच सर्वांना साथ मिळते. आणि तुमचं प्रेम साहेब आमच्या आयोजकांवरती, आमच्यावरती असंच राहू द्या. क्रिकेट म्हटलं तर सर्वांचा आवडतीचा विषय. सध्या शर्यत शौकीनांनी त्याची जागा घेतली तरी सुद्धा क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे असे आमचे सर्व अतिथी मान्यवर, सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा करतोय स्वागत आणि जाऊया मैदानावरती. गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सुनील चेंडू खाली, लाजवाब झेल. काय घडतंय मैदानावरती? तोंडरे संघ मात्र पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. पाच गडी बाद, धावा आहेत त्या फक्त 6. अजूनही या डावातील 10 चेंडूंचा खेळ आहे बाकी. ऑन हॅट्रिक असेल स्नेहंकित. मागच्या सामन्यामध्ये महागडा ठरलेला खेळाडू आणि ह्या सामन्यामध्ये मात्र सुरेख कमबॅक आहे स्नेहंकितचं. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करेल नौका खेळाडू सुजल येतोय. इनॅट नंबर 7चा खेळाडू या स्ट्राईक, त्याला साथ देते सोनल. सुजल पाटील. फील्ड मध्ये थोडासा परिवर्तन, डाव्या हातानं खेळणारा हा खेळाडू मात्र मोठे फटके दाखवेल का? 10 चेंडू मध्ये 3-4 षटकार पाहिजेत जर सामन्याचं चित्र बदलायचं असेल. 30 ते 35 धावा धावसंख्या फलकावरती 4 षटकामध्ये कशाही पद्धतीनं तोंडरे संघ लावावेत. मात्र जबाबदारी सोच आहे सोनल पाटील जे 4थ्या क्रमांकाचा खेळाडू या. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, वाईड वाचवण्याचा जो प्रयत्न होता, पंचांचा इशारा आला की चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाबेनं धावसंख्या फलक पुढे सरकलं. काफी इथं आपण पाहिलं खूप
अंतरानं इथे मात्र धाव आली. संघाची धावसंख्या येते 7 धावा. धावसंख्या फलकावरती. खुशी का माहोल. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. संघाची धावसंख्या इथे आपण पाहते. धावा आहेत त्या फक्त 7 धावा. 5 गडी इथे बाद झाले. स्नेहंकित एक वाईट जरूर फेकला होता. 2 गडी इथे बाद केले. 3 चेंडूंचा खेळ अजूनही असणारे बाकी. राऊंड द विकेट न स्नेहंकित तयार. बॅटची एज. धक्का क्रमांक 6 राधाकृष्ण तोंडरे संघाला. संघाची धावसंख्या येते 8 धावा आणि गडी बाद झाले 6. स्नेहंकितचा विचार केला अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे बाकी. नवीन फलंदाज येईल मैदानावरती. प्रतीक पाटील. मोठ्या फटक्यांसाठी इथे ओळखले जाणारे खेळाडू जरूर आहेत, मात्र ते फटके आलेत नाहीत. प्रमोद बाद झाला. बबलू पाटील बाद झाला. रोशन. सोनल अजूनही उभा आहे, मात्र मोठे फटके दाखवू शकले नाही. एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिला. जोरदार अपेल. 7वा धक्का. काय घडतंय मैदानावरती. गोलंदाजांची दहशत. ही विकेट आपण पाहिली. माती आणि शेणाच्या साह्याने तयार झालेले 5व्या दिवसाचा खेळ आहे. टेस्ट मॅच विकेट बनल्या आणि त्या फलंदाजी करणं सोपं नाही. आणखीन एक धक्का. 7 गडी बाद. धावा आहेत त्या 7 धावा. मैदानाकडे आपण तर पुन्हा एकदा आयोजन कमिटीचा डिसिजन येतोय. विकेट टीम वेट. तर 2 धाबा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचला 9 धाव्यांवरती. गो विगर टीम जा. उद्याच होईल सामना, नको तरास. जाऊया आपण मैदानावरती पुन्हा एकदा. संघाची धावसंख्या येते 9 धावा. 7 गडी बाद झालेत. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि संघाची धावसंख्या येते 9 धावा. धावसंख्या फलकावर. गोलंदाज जिशान पुन्हा एकदा होईल सज्ज. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांचे हात जमिनीला इथे समांतर झाले. संघाची धावसंख्या येते 10 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते. गोलंदाजीसाठी गोलंदाज जिशान इथे पुन्हा एकदा होईल सज्ज. मोठे फटके येतील का. 1-2 मोठे फटके. थोडासा सामन्यामध्ये बदल होईल. ओव्हर द विकेट. सोनलसाठी हा चेंडू होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे धाव मिळणार फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलक पुढे सरकलं. आतापर्यंत पूर्णपणे दबावाचं तंत्र राधाकृष्ण तोंडरे संघावरती. एकूण धावा आहेत त्या 11 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा होईल इथे सज्ज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कोणती धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. सामन्यामध्ये पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. मात्र क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकत नाही कोणता संघ हरत नसतो. शेवटच्या क्षणाला मोठा फटका दाखवेल का. व्हॉट अ कॅच. खेळाडू होता साहिल गायकर. जीवाच्या आकांताने प्रयत्न. संघाचा प्रमुख खेळाडू आणि जबरदस्त टिपतोय झेल. आणि धक्का क्रमांक 8 राधाकृष्ण तोंडरे संघाला.
जबरदस्त झेल टिपला आणि आणखीन एक गडी बाद झाला. आता 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. 11 धाब्यांवरती 8 गडी बाद झालेत. अजूनही या षटकातील खेळण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ असणार आहे बाकी. जिशान गोलंदाजीसाठी सज्ज होईल, मात्र धावा बनत नाहीयेत. निर्धाव चेंडूची झाली सांगता. एकटपडा गावदेवी एकटपडा संघ मैदानामध्ये मागच्या सामन्यामध्ये ह्याच गोलंदाजाने 68 धावा खर्च केल्या होत्या आणि आता तेच गोलंदाज मैदानावरती 11 धाव्यांवरती 8 गडी बाद झाले तोंडरे संघाचे. हे क्रिकेट आहे, दिवस बदलतात. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेनं संघ पोहोचला 12 धावा, 8 गडी बाद आहेत. अजूनही षटकातील मैदानाकडे आपण जाऊया. दुसरीसाठी निघालेत. 2 धावा तर इझिली झाल्या कंप्लीट आणि या 2 धाव्याने संघ पोहोचला 14 धावा. धावा पंच 2 ना, 2 धावा झाल्या 14 आणि जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज आहे. तर याच मैदानावरती येणाऱ्या 19 ते 24 जानेवारी रोजी जय हनुमान क्रिकेट संघ पाली स्वर्गीय सुरेश बुवा शेळके स्मृती ट्रॉफी किंजल ट्रॉफी इथे आपण पाहणार आहोत ह्याच मैदानावरती. आणि त्या स्पर्धेमध्ये 5 बाईक मालिका वीरासाठी आदत वासरू असणार आहे आणि महान भारत केसरी भव्य मिरवणूक शिवराज 1132 आणि 5 बोकड. काय स्पर्धा आहे! 19 ते 24 जानेवारी चिंतामणी शेळके यांच्या माध्यमातून मंचावरती उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे, या स्पर्धेमध्ये ज्यांनी भेट दिली, चिखले ग्रामपंचायतीच्या थेट जनतेमधून सरपंच होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते सन्माननीय दत्तात्रेयजी विठ्ठल तांडेल सरपंच साहेब. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन रोहित पाटील याच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष करणारे स्वागत. तर कॅमेरामॅन 24 लाईव्ह इव्हेंट्स जल्दी फोकस करो. त्यांनी दिलेला या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ एकदा जोरदार टाळ्याने आपण साहेबांचं स्वागत करायचे. त्यांनी सुद्धा उपस्थित दाखवली या स्पर्धेमध्ये, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत करते दत्तात्रेयजी विठ्ठल तांडेल साहेब. त्यानंतर आमचे दुसरे अतिथी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेब, त्यांचं सुद्धा स्वागत रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. सर्व अतिथी मान्यवर, सर्वांनी दाखवलेलं आमच्या आयोजकांवरती प्रेम असंच राहू द्या. त्यानंतर आमचे आणखी अतिथी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य अविनाशजी पाटील, त्यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येईल. संपूर्ण चिखले ग्रामपंचायतीचं संपूर्ण पॅनल आपल्या समवेत आहे. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अविनाशजी पाटील, त्यांचं सुद्धा इथे खूप खूप स्वागत आहे. सर्वांनी या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला. तुमचं प्रेम आमच्या आयोजकांवरती असंच राहू द्या. क्रिकेटवरती असणारे प्रचंड प्रेम आणि या आयोजकांवरती दाखवलेला आमच्यावरती विश्वास. त्यानंतर आमचे दुसरे अतिथी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य चिखलेचे सन्माननीय विनोदजी पंडित, त्यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येईल. मी रोहित पाटील यांनाच विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा आम्ही करतोय स्वागत. जिंकण्यासाठी गरज असणारे 15 धाव्यांची गरज. त्यानंतर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य मिलिंदजी शेळके, त्यांचं सुद्धा इथे खूप खूप स्वागत. साहेब आपण इथे आलात, आपल्या येण्यानं या स्पर्धेची शोभा आणखीनच वाढली. तर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय खूप खूप स्वागत. आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य, तुमचा पाठिंबा,
तुमचा सपोर्ट आमच्या आयोजकांना असंच राहू द्या. आणि जातोय आपण मैदानावरती. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. मैदानाकडे आपण जाऊया. जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धाब्यांची गरज. स्ट्रायकर एंडला साहिल गायकर आणि त्याला साथ देतोय रोहित गायकर. हा चेंडू आपण इथे पाहिला. 15 धाब्यांची गरज असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे पंचाच्या इशाऱ्याला व्हाईट बॉल. संघाच्या धावसंख्येचा फलक इथे ओपन होते. तोंडरे संघ धावा किती असो, जर त्यांनी तुम्हाला रोखले तर तुम्ही रोखू शकता. क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं नेव्हर गिव्ह अप. कधी तुम्ही हार मानू नका. हा क्रिकेट आहे. कधी तुम्हाला हसवेल, कधी तुम्हाला रडवेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. कधी तुम्ही तुमच्या सुरुवातीला ओळखले जात नाहीत, मात्र तुम्ही फिनिश कसं करता त्याकडे सर्वांचं लक्ष असतं. ज्या भारतीय संघाने 11 सामने जिंकले, मात्र त्यानंतर वर्ल्ड कप फायनल जो महत्वाचा सामना त्यांनी गमावला. हे क्रिकेट आहे. पंचांचा इशारा कुठल्या प्रकारचा आला नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 15 धाब्यांचं टार्गेट समोर असताना संघाची धावसंख्या ती 2 धाव 1 चेंडू पूर्ण झाले षटकातील. प्रतीक पाटील येथे गोलंदाजीसाठी. फलंदाजांनी केलेली निराशा, मात्र शारीरिक भाषा सांगते स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये थोडेसे निराश असेल राधाकृष्ण तोंडरे संघ. गोलंदाज तयार. सुरेख फटका आहे. प्रयत्न केला होता मात्र गॅप स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू जाईल सीमा पार. मिळणार चौकार. संघ पोहोचलाय 6 धाब्यांवरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रतीक पाटील. गोलंदाज तयार. जोरदार अपील केली गेली आणि पंचांचा इशारा येतोय. फलंदाज आहे बाद. धक्का क्रमांक 1. एकट पडा. पहिला गडी बाद झाला. धावा असताना 6 धावा. 15 धाब्यांचं टार्गेट आहे. प्रतीक पाटील चांगली गोलंदाजी. स्वतः मात्र मेहनत करते. त्याला सुद्धा माहिती आहे विकेट्स काही चेंडू डॉट गेले. निश्चितच सामन्यामध्ये वरचढ गावदेवी स्पोर्ट्स एकटपडा संघ. मात्र क्रिकेट संघाची धावसंख्या येते 6 धावा. प्रतीक पाटील इथे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. माघारी परतल्या फलंदाज रोहित. मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू. मात्र मागच्या सामन्यामध्ये काय कमालीची फलंदाजी होती. 69 धावा चेज झाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. प्रतीक जिशान येईल स्ट्रायकर एंडला. जिशान सैफी स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. संघाची धावसंख्या 7 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज असणारे 8 धाब्यांची अजूनही गरज. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इथे सज्ज होईल. स्लोरम पद्धतीचा चेंडू होता. खोदून काढले चेंडूला. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळणार इथे फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलक पुढे सरकलं. धावा आहेत त्या 8 धावा. 2 वाईट सुद्धा आले होते. 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये संपलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ असणार आहे बाकी. आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही करतोय खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज सज्ज होईल. लोअर फुल टॉस होता. मिड ऑफला क्लिअर केलंय. इथे आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर येईल चेंडू. 4 धाब्यांसाठी चौकार. संघाची धावसंख्या आहे ती 12 धावा. गोलंदाज तयार. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बबलूचा मात्र फसला. एकच धाव मिळेल. एका धावेनं संघ पोहोचला 13 वरती. जिंकण्यासाठी गरज आहे फक्त 2 धाव्यांची गरज. दोन धाव्यांची गरज आहे. पहिला सत्र आपण पाहिलं होतं ज्यामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली. साहिल गायकर 1 षटक फेकलं. 2 गडी बाद केलं. धावा खर्च केले 4. दुसरा षटक मंगेश गायकर
एक गडी बाद केला, धावा खर्च केली फक्त एक. तिसरं षटक स्नेहंकितचं आपण पाहिलं, 3 धावा दिल्या आणि गडी बाद केले 4. आणि जिशान सेफी त्यानं सुद्धा षटक फेकलं, धावा खर्च केल्या 5 आणि एक गडी बाद केला. आणि इथे आपण पाहतोय एक धाव तर मिळाली आणि इथे मात्र सामना या ठिकाणी जिंकलाय. वेल प्लेड गावदेवी स्पोर्ट्स एकटपाडा. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर ज्यानं एक षटक फेकलं, धावा खर्च केल्या 3 आणि 4 गडी बाद केल्या, स्नेहंकित ठरतोय सामन्याचा